नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार अपघातात गेले. त्या गोष्टीला आता महिना उलटला आहे. कुठे असतील दादा? दादा आता कुठे असतील? त्यांच्या चाहत्यांना हुरहुर आहे. स्वर्गात असतील का? स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग असतो का? स्वर्ग किंवा मरणानंतरचं जग फार सुंदर असते असं म्हणतात. या निव्वळ परिकथा आहेत का? खरोखरच तो माणूस स्वर्गात गेला म्हणजे त्याला स्वर्ग मिळाला, स्वर्गवासी झाला तो. या माणसाला म्हणजे गुंजारणाऱ्या कल्पना आहेत का? की खरंच वास्तव मरणानंतरचं जग सुंदर असते का? हे कोडं अजून सुटलेलं नाही. ज्यांना मरणाची भीती वाटते अशा लोकांसाठी या कथा आहेत का? जसं देव कोणी पाहिलं नाही, देव कोणी पाहिला तरी देव आहे, जागोजागी आहे. देवाचं अस्तित्व बहुतेकांना मान्य आहे. तसंच काही मरणानंतरच्या जगाचं अस्तित्व काय आहे? म्हणजे हे विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. माणूस मरतो म्हणजे काय होतो? चांगला धडधाकट माणूस चालता आता कोसळतो म्हणजे नेमकं काय होत नाही? किंवा एखादा माणूस बिछाण्याला खिळतो आणि अनेक वर्षांनी जातो म्हणजे काय नेमकं काय होते? मृत्यू. माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होते? प्रख्यात ॲस्ट्रोफिजिसिस्ट म्हणजे वैज्ञानिक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, स्टीफन हॉकिंग यांनी मृत्यूचं एक सुंदर वर्णन केलं आहे. म्हणजे त्याचं म्हणणं आहे मृत्यू म्हणजे दुसरं काही नाही. म्हणजे आपला कॉम्प्युटर आहे ना, कॉम्प्युटर, आपला मेंदू हा एखादा कॉम्प्युटर सारखा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग गेले ते. त्याचं म्हणणं आपला मेंदू म्हणजे कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटर बिघडतो, त्या कॉम्प्युटरमधले काही पार्ट्स निकामी झाले की तो बंद पडतो. तसं माणसाचं आहे. ते कॉम्प्युटर बंद पडतं म्हणजे कॉम्प्युटरमधले स्पेअर पार्ट्स काम करत नाहीत. तसा माणसाचा मेंदू आहे, तो काम करेन असा झाला की माणूस मरतो. कॉम्प्युटरला जसं त्याच्या मरणानंतरचं जग नसते, कॉम्प्युटरला त्याच्या मरणानंतरचं जग नसते, तसंच माणसालाही नसते असं स्टीफन हॉकिंग म्हणतात. आता अनेकांना हे पटणार नाही. मृत्यू, जन्म, आत्मा, परमात्मा हे मानणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. या विराट पसाऱ्यामागे म्हणजे पृथ्वीच्या आसमंत या विराट पसाऱ्यामागे काहीतरी एक शक्ती आहे असं मानणारे लोकांची संख्या फार मोठी आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे तो एक कोणीतरी आहे उपरवाला, तो सर्व चालवतोय, तो बावल्या खेळवतोय.
विश्वाचा हा जो पसारा आहे मोठा, भला मोठा, तो सर्व एक माणूस आहे कोणतरी. कोणी ब्रह्मा, विष्णू, महेश, कोणीतरी आहे. हिंदू धर्मात हे तिघं. तर हे सर्व चालवत आहेत. आता एक माणसाला एक धार्मिक बांधिलकी आहे आणि त्यात किती दम आहे, त्या विज्ञानाच्या कसोटीवरती किती उतरलं आहे, हा वादाचा विषय आहे. परंतु माणसाने व्यवस्थित वागावं, सरळ मार्गी व्हावं, राहावं, या हेतूने देव आणि स्वर्ग या कल्पना मांडल्या गेल्या आहेत का, याचा नव्याने विचार करण्याची आता आज आवश्यकता आहे. देव आहे का? देव असेल तर मग आपल्याला त्रास का होतो? आपल्याला त्रास होतो तेव्हा असह्य वेदना होतात, तेव्हा देव कुठं असतो? आणि देव आहे तर मग त्रास का? देव ही कवी कल्पना आहे का? सुख कळल्याशिवाय दुःख कसं कळणार? आयुष्य आहे म्हणून मृत्यूला अर्थ आहे. आयुष्य आपण जगतो, पण मृत्यूनंतरचं आयुष्य सांगणारा अजून जन्मायचं आहे. मृत्यूनंतरपेक्षाचं जे आयुष्य आहे ते फार चांगलं आहे असं सांगणारा पुरावा कोणी अजून मिळालेला नाही. एकूणच हे सर्व गुंतागुंतीचे विषय आहेत. यात जितकं आत शिराल तितकं प्रचंड मसाला आहे. परंतु जग एक स्वर्गातलं आयुष्य किंवा सध्या पृथ्वीवरचं आयुष्य धकाधकीचं, या दोन्ही आयुष्याची कल्पना होऊ शकत नाही. दोन्ही आयुष्य आपापल्या ठिकाणी आहेत आणि दोन्ही आयुष्य आहेत म्हणून आयुष्याला अर्थ आहे. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करा.